शुभविवाह या मालिकेच्या 15 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आता सोनल फोन घेऊन तिच्या मित्राला भेटायला चाललेली असताना तिचा पाठलाग अथर्व करत असतो। सोनलला जराशी आयडिया येते की कोणीतरी आपला पाठलाग करतोय। ती साधारण मागे वळून एका कारच्या मिररमध्ये पाहते तर तिला अथर्व दिसतो आणि ती विचार करते, अच्छा म्हणजे हा अथर्व माझा पिछा करतोय का? करू दे, याला काय करायचं ते करू दे, पण याला माहीत नाहीये सोनल काय चीज आहे ते। मी या सगळ्यांना फिरवून कुठेतरी लांब सोडून येईल, पण यांना कळणारच नाही। या मूर्खांना वाटतंय की मी यांना घाबरती आहे, पण कुणालाही मी घाबरत नाहीये असा विचार करत सोनल आता अथर्वला चकमा देत तिकडून निघून जाते। पण सोनलला माहीत नसतं की अथर्वला चकमा दिला असला तरी सुद्धा तिच्या मागावरती प्रशांत सुद्धा असतो। तोपर्यंत भूमी आकाशला सांगत असते, आकाश आपल्याला ना लवकरात लवकर कामं उरकायची आहेत, चल तू माझ्यासोबत। तोपर्यंत इकडे सोनल तिच्या मित्राला भेटते। मित्र म्हणतो, काय ग तू इथे बाहेरच गप्पा मारत बसणार आहेस की काय? चल आतमध्ये चल। आणि इकडे प्रशांत या सगळे दोघांचे फोटो काढतो आणि या दोघांच्या विरुद्ध खूप मोठा पुरावा आता प्रशांतने सादर केलेला असतो। हे सगळं सोनलला माहीत नसतं। तिला वाटतं आपण अथर्वला चकमा दिलाय म्हणजे झालेलं आहे। मग सोनल तिच्या मित्रासोबत निघून जाते। अथर्व ताबडतोब ते फोटो आता इकडे भूमीला पाठवतो। रागिणी चिडलेली असते तितक्यात भूमी आता आकाशला घेऊन घरी येते। भूमीने एका वकिलांना भेटायला गेलेली असते। रागिणी म्हणते, काय ग तू कुठे गेली होतीस? याच्यावर ती भूमी सांगते, मी ना एक खूप महागडे वकील आहेत, भानुशाली वकील, आणि खूप फेमस आहेत ते, कोणतीही केस हरले नाहीत, त्यांना भेटायला गेले होते। रागिणी म्हणते, अच्छा म्हणजे तू परस्पर वकील ठरवून मोकळी झालीस, तर तुला कुणाला विचारावं, कुणाचा सल्ला घ्यावा याचं अजिबात भान नाही राहिलं? भूमी म्हणते, आत्या असं काय करताय? अहो हे भानुशाली वकील खूप चांगले आहेत आणि मला कळलं तर मी परस्पर भेटून आले, तुम्हाला सांगतेच आहे की मी आत्ता। याच्यावर ती रागिणी म्हणते, अच्छा म्हणजे आम्हाला काहीही न सांगता आमच्यापासून सगळं लपवून तू आता हे सगळं करतो आहेस का? याच्यावर ती भूमी म्हणते, नाही आत्या तसं काही नाही आहे। राजा काका म्हणतात, अगं रागिणी काय एवढा तू त्रास करून घेतेस? अगं तिला ना जे करते ते चांगलंच करते ना, आकाशच्या भल्यासाठी करते, तू हे तर समजून घे। भूमी सांगते, आत्या मी तुम्हाला फोन केला होता पण माझा फोन हँग आहे म्हणून प्रॉब्लेम होतोय। अथर्व म्हणतो, वहिनी बघू तुझा फोन। असं म्हणत अथर्व फोन घेतो आणि म्हणतो, वहिनी स्टोरेज खूप फुल झालंय। आणि अथर्व त्यातले काही ॲप डिलीट करतो। त्यामध्ये तो सुद्धा ॲप असतो जो रागिणीने इन्स्टॉल केलेला असतो भूमीच्या फोनमधून सगळी माहिती काढण्यासाठी, भूमीवरती वॉच ठेवण्यासाठी। अथर्व म्हणतो, वहिनी सगळे ॲप मी आता नको ते डिलीट केलेले आहेत, असा तुझा फोन आता फ्री झालेला आहे, हा घे तू मोबाईल। आता रागिणी विचार करते, या अथर्वच्या चांगुलपणाचं करू तरी काय? काय खाऊन मी ह्याला जन्माला घातलं होतं? माझाच ॲप डिलीट करून मलाच अडकवून ठेवला, आता या भूमीवरती मी लक्ष तरी कसं ठेवू? असं म्हणत रागिणी स्वतःवरती चिडलेली असते। आता रागिणीचा अर्धा प्लॅन तर इथेच फेल झालेला असतो, कारण भूमीच्या ॲपमधून आता तो डिलीट झालेला असतो, त्यामुळे भूमीवरती वॉच ठेवणं शक्य नसतं। भूमी ते मोबाईलमधले फोटो सगळे नीट पाहत असते आणि विचार करते, काय करावं हे मोबाईलचं आता फोटोचं? हे सगळे फोटो वकील साहेबांना दाखवून मला ताबडतोब आता आकाशला निर्दोष सिद्ध करण्यासाठी काही पुरावे मिळतात का हे शोधायला पाहिजे। मग ताबडतोब भूमी दुसऱ्या दिवशी सकाळी सोनलच्या मागावर निघते आणि ती सोनलला म्हणते, सोनल की सोनिया, काय तुझं खरं नाव? कारण भूमीला जे पुरावे प्रशांतने पाठवले असतात त्याच्यामध्ये डिअर सोनिया हे एक नाव भूमीने वाचलेलं असतं। त्यावर ती सोनल म्हणते, तुला काय वाटलं मी तुला घाबरेन का? भूमी म्हणते, का एकाच नावाची दोन हे करून का फिरते आहेस? सोनल म्हणते, का नको फिरू, तुमचं कसं निकनेम आहे सायकल राणी, तसंच माझं निकनेम आहे सोनिया, तुला काही प्रॉब्लेम आहे का? असं म्हणत सोनल आता भूमीवरतीच कुरघोडी करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, काय करशील काय ग तू माझं? याच्यावरती भूमी म्हणते, लक्षात ठेव हे सगळं केलंस ना? सोनल म्हणते, काय माझं थोबाड फोडशील? हे बघ मी काय नाव घेते किंवा मी कोणते कपडे घालते, दिस इज नन ऑफ युअर बिझनेस। हे बघ माझे आधार कार्ड, माझे आय कार्ड हे सगळे सोनल नावानेच आहेत, त्यामुळे तुला जे करायचं ते कर, माझ्यामध्ये पडू नको, दिस इज नॉट युअर बिझनेस। भूमी म्हणते, हे बघ ज्या गोष्टीमुळे माझ्या कुटुंबाला त्रास होतो ते सगळे माझेच बिझनेस आहेत, तू मला सांगू नकोस। असं म्हणत ती आता सोनलला म्हणते, तू न जास्त शहाणपणा करते। सोनल म्हणते, तुमच्या मूर्ख आणि आगाऊ नवऱ्याला हे सगळं जाऊन सांगा, बेताल वागतोय। मग चिडलेली भूमी सोनलच्या एक खणखणीत थोबाडीत लावून देते आणि म्हणते, खबरदार आकाशबद्दल एक उणा शब्द बोललास ना तरी खबरदार। आकाशवरती माझा पूर्ण विश्वास आहे, आकाशचं नाव घ्यायची सुद्धा तुझी लायकी नाही आहे। असं म्हणत सोनलला भूमीने चांगलाच आता खडसावलेलं असतं। सोनल म्हणते, ए तू कोण मला सांगणार? तुला जे करायचं ते कर, लक्षात ठेव
फक्त माझ्याच बाजूने निर्णय लागणार आहे. भूमी म्हणते तुझ्या बाजूने निर्णय, मी पण तुला दाखवते की ही काय करू शकते. याच्यावरती सोनल म्हणते जा मी तुला सांगते की मी आकाशला मुद्दाम अडकवलंय, त्या मी काहीच केलं नव्हतं. पण तुझा विश्वास ठेवणार कोण? कोर्ट ठेवणार आहे का तुझ्यावरती विश्वास? तुझ्यावरती कुणीही विश्वास ठेवणार नाही, कारण मी एक अबला नारी आहे, माझ्यावरती सगळे विश्वास ठेवणार. भूमी म्हणते बास कर तुझी ही नाटकं, तुला मी कोर्टातच दाखवून देईन की ही भूमी काय करू शकते. मग आता भूमी सगळे फोटो घेऊन भानुशाली वकिलांकडे येते. ते जे फोटो जे अथर्वने पाठवलेले असतात आणि जे फोटो आता इकडे प्रशांतने पाठवलेले असतात ते फोटो दाखवत ती म्हणते याच्यामुळे आपल्याला सोनिया म्हणजे सोनल हिच्या विरुद्ध पुरावे मिळतील का? याच्यावरती वकील म्हणतात आत्ताच्या आत्ता ते डिलीट करा. भूमी म्हणते काय बोलताय तुम्ही? वकील म्हणतात अहो ह्या अशा पुराव्यांनी जर का केस लढलो असतो ना तर काहीच बघायलाच नको, त्यामुळे हे पुरावे डिलीट करा. भूमी म्हणते पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे, अजून पुरावे कसे शोधायचे? वकील साहेब म्हणतात हे बघा, या बॉलमध्ये जितके गोळ्या आहेत ना तितके पुरावे एक क्रिमिनल मागे सोडतो. आता तुम्ही ही एक लिमलेटची गोळी खाईपर्यंत तुम्हाला दुसरा पुरावा मिळून जाईल. तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे का? ते भूमी म्हणते हो, ते सीसीटीव्ही फुटेज मी खूप वेळा पाहिलं, पण मला नाही वाटत त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला काही भेटेल म्हणून. याच्यावरती वकील म्हणतात हे तुम्ही म्हणताय, तुम्ही सीसीटीव्ही फुटेज पाहिले, तुम्हाला काही मिळणार नाही, पण 6 वर्ष अनुभव घेतलेल्या एका अनुभवी वकिलाला मात्र हे नक्कीच कळू शकतं, मला बघू दे. असं म्हणत आता भानुशाली वकील ते सीसीटीव्ही फुटेज पुन्हा एकदा नजरेखालून घालतात. त्यांना त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये खूप मोठा पुरावा सापडलेला असतो. मग भानुशाली वकील म्हणतात तुम्हाला समजतंय का? तुम्हाला जे डोळ्यांना दिसत नाही ते माझ्या डोळ्यांना नक्की दिसतंय. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का? मला आकाश महाजन यांच्या केबिनच्या बाहेरचा सीसीटीव्ही फुटेजचं त्या प्रिमायसेसमधला फुटेज पाहिजे आहे. भूमी म्हणते मी ते तुम्हाला मिळवून देईन. याच्यावरती भानुशाली वकील सांगतात आता आपलं काम झालेलं आहे, मी तुम्हाला जे सांगितलंय ती परमिशन ही कोर्टाची, म्हणजे शैलेश वर्तक डॉक्टरांनी जो प्लॅन सांगितलाय तो प्लॅन वर्कआउट करण्यासाठी कोर्टाची परवानगी मिळालेली आहे. भूमी म्हणते लगेच परवानगी मिळाली? याच्यावरती भानुशाली वकील म्हणतात तर तुम्ही महागडा वकील केलात ना, जितके पैसे तुम्ही जास्त देणार तितके काम पटापट होणार आहे, त्यामुळे मी सांगितलंय ते करायचं. असं म्हणत भानुशाली वकील भूमीला एक महत्त्वाचा प्लॅन सांगतात आणि हा प्लॅन इतर कुणाला तुमच्या व्यतिरिक्त कळता कामा नये हे पण सांगतात. प्लॅन ऐकून भूमीला खात्री होते की आत्ता आकाशला न्याय मिळणार आणि भूमी घरी येते. पण रागिणी अस्वस्थ असते. एक तर ॲपवरून भूमीची काही माहिती मिळत नाहीये, ही कुठे गेले कळत नाहीये आणि आता ही नक्की काय पुढचं पाऊल उचलणार हे तिला कळत नसल्यामुळे अस्वस्थ झालेली रागिणी येरझाऱ्या घालत असते. त्यावेळेला अजाका म्हणतात रागिणी अगं असं काय करतेस तू? का अशा येरझाऱ्या घालते आहेस? येईल ना भूमी? याच्यावरती रागिणी म्हणते अजूनपर्यंत ही घरी आली नाही, ही उद्या काय करणार आहे, वकील काय बोलले ही आपल्याला सांगत नाहीये. आजी म्हणते रागिणी नको त्रास करून घेऊस. असं म्हणत सगळेजण रागिणीला समजवत असताना भूमी येते. रागिणी म्हणते काय ग, तुला कुणाला सांगावं असं वाटत नाही का? आणि आम्हाला कुणाला घेऊन गेली असतीस तर बिघडलं असतं का? पौर्णिमा म्हणते दरवेळेचं हिचं हे. याच्यावरती अभि म्हणतो मला पण हे भूमीचं म्हणणं पटलं नाहीये. भूमी म्हणते आत्या मी बाहेर होते आणि परस्पर त्यांचा मला कॉल आला म्हणून मी भेटायला गेले, बाकी काहीच नाहीये. आता जे काही होईल ते उद्या कोर्टातच होईल. रागिणी म्हणते म्हणजे तुला आम्हाला काही सांगायचं नाहीये का? आमच्यापासून लपवायचं आहे का? भूमी म्हणते नाही आत्या, आम्हाला लपवायचं वगैरे काही नाहीये. राजा काका भूमीची बाजू घेत म्हणतात रागिणी अगं मला खात्री आहे की भूमी आकाशच्या भल्याचाच विचार करेल. ती का बरं आकाशला सोडवण्यासाठी इतका प्रयत्न करते? तू नको काळजी करूस, कारण भूमीनं बरोबर सगळं करेल. असं म्हणत राजा काका भूमीला सपोर्ट करतात. मानसी म्हणते हो, ताईची पहिल्यापासूनची सवय आहे की कोणतंही काम असेल ना तरी ताई ते काम जिद्दीने पूर्ण करते. खंबीरपणे एखाद्या गोष्टीच्या मागे लागली ते काम पूर्ण होतं. त्यावरती आजी सुद्धा बाजू घेत म्हणते रागिणी नको काळजी करूस, मला पण भूमीवरती विश्वास आहे. रागिणी म्हणते ठीक आहे, मग तुम्हाला सगळ्यांना वाटते तर मी काही बोलतच नाही. रागिणी रागारागात आत निघून जाते. भूमी विचार करते आत्या मला माफ करा, पण मला भानुशाली वकिलांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत कोर्टामध्ये केस उलगडत नाही, कोर्टामध्ये पुरावे सादर होत नाही, तोपर्यंत मी कुणाशीच काही शेअर करू शकत नाही. आणि तेच मला करायचं आहे, कारण मला आकाशला निर्दोष सिद्ध करायचं आहे. असं म्हणत भूमी ताबडतोब आता रूममध्ये येते आणि विचार करते फक्त 1 दिवस उरलाय, उद्यावर ती केस येऊन ठेपले. या केसचा निकाल काय लागणार मला माहीत नाही, पण कोर्टासाठी मला आकाशला प्रिपेअर करायला पाहिजे. असं टेन्शनमध्ये असतानाच आकाश आता मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची हे गाणं लावतो आणि भूमीच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल येतं. आकाश म्हणतो हसली हसली सायकल राणी हसली आणि मी हसवलंय. त्याच्यावरती भूमी सांगते आकाश
मी तुला जे सांगते ना ते नीट ऐक. हे बघ, उद्या कोर्टामध्ये आता आपली तारीख आहे. त्या कोर्टामध्ये नीट सगळं तुला बोलायचं आहे. हे बघ, आत्मविश्वासाने आणि सगळं व्यवस्थित तुला जे आठवतंय ते सांगायचं, असं म्हणत भूमी आकाशला सगळं समजावून सांगते. मग आकाश आणि भूमी छानपैकी डान्स करायला लागतात. अखेर आता भूमीने सगळं जिंकलेलं असतं आणि आकाशला सुद्धा कोर्टामध्ये काय बोलायचं हे पटवून सांगितलेलं असतं.